आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे नालासोपाऱ्यात रहिवाशी आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। रहिवाशांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना अडवलंय। 41 अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते। 20 अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे आणि पहिल्याच दिवसापासून या रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते। नालासोपाऱ्यात रहिवाशी आक्रमक झालेत। रहिवाशांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना अडवलंय। 41 अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते। आतापर्यंत 20 अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी नालासोपाऱ्यातून येते। नालासोपाऱ्यात रहिवाशी आक्रमक झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून पालिका याच्यावर कारवाई करताना दिसते आणि कारवाईच्या पहिल्याच दिवसापासून रहिवाशी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या कारवाईला विरोध करताना दिसतायत। नालासोपाऱ्यात रहिवाशी आक्रमक झालेत। पुन्हा एकदा रहिवाशांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना अडवलेला आहे। 41 अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते। तर आतापर्यंत त्या 41 अनधिकृत इमारतींपैकी 20 अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। नालासोपाऱ्यातून ही बातमी। नालासोपाऱ्यात 20 अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। 41 अनधिकृत इमारतींवर एकूण कारवाई होणार आहे। त्यापैकी 20 अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। मात्र याच कारवाईला रहिवाशी विरोध करताना दिसतायत, आक्रमक होताना दिसतायत। रहिवाशांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना अडवलेला आहे। नालासोपारा पूर्वेतील विजयलक्ष्मी या परिसरातील 41 अनधिकृत इमारतींप्रकरणी वसई विरार महानगरपालिकेने ज्या 20 इमारती गेल्या काही दिवसापासून जमीनदोस्त केलेल्या आहे, पण मात्र आज जेव्हा सकाळी वसई विरार महानगरपालिका व मीरा भाईंदर वसई विरार पोलीस प्रशासन या कारवाईवरती दाखल झालं, तेव्हा इथल्या राहणाऱ्या नागरिकांनी जे आहेत ते बॅरिकेड लावून पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा रास्ता रोको केलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून ह्या ज्या कारवाई ज्या सुरू आहेत त्या कारवाई ज्या आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयाने या 41 अनधिकृत इमारती जे आहेत ते तोडण्याकरिता आदेश दिले होते आणि त्याचा आदेशाचा अहवाल जो आहे तो गेल्या उच्च न्यायालयाला सादर करायचा होता, पण मात्र ज्या 21 इमारती अद्यापही शिल्लक आहेत त्याच्यावरती आता कारवाई स्थगित आहे। कारण की आपण माझ्या पाठीमागे पाहू शकत असं कशा प्रकारे महिला व नागरिकांनी इथे पोलिसांचा रास्ता रोको केलेला आहे। एकूणच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का आजच्या दिवसामध्ये ही कारवाई पुन्हा सुरू होते का आणि या उरलेल्या 20 इमारतींवरती कारवाई पुन्हा सुरू होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयराज राजवडे, जय महाराष्ट्र न्यूज, नालासोपारा।